हेलो हो गया उसको ही। हेलो जी शांतता ठेवायचे सर्वांनी वेळा त्या ठिकाणी पारितोषिक वितरण या ठिकाणी सोहळा साजरा होणार आहे। हेलो दूसरा माइक बंद करना, दूसरा माइक चालू असेल तो बंद करा। बंद आहे ना? ओके हेलो आवाज काय येतो? हेलो 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 चला तर या ठिकाणी सर्व मुलांना जे गिफ्ट मात्र या ठिकाणी देण्यात आलेले आहेत तर मी एकेकाचं नाव घेतो। त्यांनी या ठिकाणी येऊन आपापलं गिफ्ट मात्र घ्यायचंय। तर पहिलं नाव आहे अबुजार अबुजार सलाम भाई, आपल्यास विनंती करतो की आपण याचं सलाम भाई आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक देण्यात येईल। चला तर या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अब्बूजार साठी। क्या बात आहे, एक जॉमेट सुंदर बॅग या ठिकाणी देण्यात येत आहे। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। थँक्यू। चला दुसरं नाव आहे महेश, दुसरं नाव महेश आहे। चला आणि एकदा महेश साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। क्या बात आहे, जॉमेट्री बॉक्स आणि सुंदर आकर्षक अशी बॅग मात्र या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तिसरं नाव आहे हर्षद, हर्षद। चला हर्षद यायचंय, हर्षल हर्षद। क्या बात आहे, हर्षद साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। दर्शन आणि पुढचं नाव आहे दर्शन। चला दर्शन आणि पुढचं आणि त्याच्या पुढचं नाव आहे अबिद। चला अबिद। चला तर मी विनंती करतो प्रमुख आमचे इब्राम भाई आपण याचे आपल्या शुभ हस्ते पारितोषिक दिले जाईल। थँक्यू सो मच मान्यवर। चला पुढचं नाव आहे शाकीर, शाकीर शाकीर आहेत का? चला शाकीर साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आणि त्याच्या पुढचं नाव आहे सुजेन। चला सुजेन, सुजेन आहे का? सुजेन ओके ठीक आहे चालेल, काही हरकत नाही। तर यश सकट, पुढचं नाव यश, यश
यश सकट. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यश साठी देखील. क्या बात आहे. आणि या संघाचा कर्णधार अर्थातच कॅप्टन कर्णधार अय्याज. चला अय्याज. चला तर मी पुढच्या प्रमुख पाहुण्यांना विनंती कर. हॅलो भावेश लोंढे साहेबांना विनंती करतो की आपण याचे आपले शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल. भावेश लोंढे. चला पुढचं नाव आहे श्रीओम. श्रीओम. चला श्रीओम आहे का. चला एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे श्रीओम साठी. क्या बात आहे. आणि पुढचं नाव आहे अनमोल. चला अनमोल. अनमोल साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. टाळ्या थांबल्या ना पाहिजे मित्रांनो. सुंदर अशी स्पर्धा. चला आणि पुढचा स्पर्धक आहे मानव. चला मानव. आणि त्याचा पुढचा स्पर्धक आहे आताच माऊली लोंढे. चला तर मी विनंती करतो देवराम पाटील साहेबांना की आपण याचं पुढचं पारितोषिक आपल्या शुभ हस्ते दिलं जाईल. देवराम पाटील साहेब. थँक्यू सो मच मान्यवर. थँक्यू. चला देवराम पाटील साहेबांना विनंती असेल. आर्यन. पुढचं नाव आहे आर्यन. एकदा जोरदार टाळ्या आर्यन साठी देखील झाल्या पाहिजेत. आणि त्याच्या पुढचं नाव आहे कार्तिक. चला कार्तिकचं कोण असेल तर कार्तिक घेऊ शकतो. दुसरा कार्तिक. त्यांच्या घरातलं कोण आहे का कार्तिकच्या. चला हरकत नाही. चला एकदा जोरदार कार्तिक साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. चला पुढचं नाव आहे हर्षल. हर्षद. चला एकदा हर्षद साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणखीन तर यश अल्लाड. चला यश. थँक्यू सो मच. चला तर पुढचे प्रमुख पाहुणे आहेत आमचे विठ्ठल सकट साहेब. मी त्यांना विनंती करतो की आपण यायचे. तर कर्णधार कॅप्टन लवेश. क्या बात आहे. आणि विठ्ठल सकट साहेबांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिले जाते. थँक्यू सो मच. तर पुढच्या स्पर्धकाचं नाव आहे इब्बू 11 या संघातून मोहन. चला मोहन. आणि पुढचं नाव आहे दक्ष. दक्ष. तर पुढचं नाव आहे कार्तिक. चला नवीन बॅग आणि नवीन. चला तर या ठिकाणी विशाल बिल्ले साहेबांना मी विनंती करतो की आपण यायचे. चला पुढचा स्पर्धक आहे गौरेश. चला गौरेश. क्या बात आहे. हाटे कंपनी. बघा बॅग घेऊन शाळेत जाणार ना. क्या बात आहे. आणि पुढचा स्पर्धक आहे कृष्णा. चला कृष्णा. आणि पुढच्या स्पर्धकाचं नाव आहे आयान. चला आयान. आणि नाव आहे पुढचं हर्षल हाटे. आणि या स्पर्धेमध्ये ज्याने सहभाग घेतला होता सर्वात या स्पर्धेमधला लहान मुलगा अर्थातच रुद्र. क्या बात आहे. चला रुद्रासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. आणि या संघाचा कर्णधार अर्थातच कर्णधार कॅप्टन इब्बू. क्या बात आहे. चला इब्बू साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. चला तर इब्बू अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच साहेब.
27 आहे चला तर एक नम्र विनंती साहेब आपण बसा ना बसा बसा चला तर या ठिकाणी आपण पाहिलं तर अंडरची स्पर्धा झाली होती अंडर 14 आणि आपण पहिला त्याचा प्राइस देणार आहेत या ठिकाणी नंतर मग जे मोठे खेळाडू आहेत त्यांचा प्राइस देणार आहे याची नोंद घ्यायची चला तर या मॅचचा बेस्ट फिल्डर अर्थात अंडर 14 सांगतोय मी बेस्ट फिल्डरचा मानकरी ठरतो तो इपू 11 संघाचा रुद्र रुद्र आणि मी विनंती करतो कोमल गुप्ता मॅडमला की आपल्या शुभ हस्ते मात्र हा पारितोषिक दिला जाईल चला तर या ठिकाणी स्मार्ट वॉच दिली जाते एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे क्या बात आहे स्मार्ट वॉचचा मान करतो तो रुद्र आणि मान्यवर कोमल मॅडम यांचा आभार थँक्यू सो मच आणि पुढचा मी विनंती करतो आमचे प्रमुख पाहुणे सविता हातांगळे मॅडमला की आपण यायचंय आणि बेस्ट बॉलरचा मानकरी ठरतो तो इपू 11 संघाचा कार्तिक चला कार्तिक क्या बात आहे आवाज मात्र आला पाहिजे काय कार्तिक तर धन्यवाद सविता मॅडम आणि या ठिकाणी बेस्ट बॅट्समनचा मानकरी ठरतो मी विनंती करतो आयुब शेख साहेबांना आयुब शेख आपण कुठे असाल तर यायचं या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाईल आहे का आहे आहे चला साहेब थोडा धावून यायचे गाई करायचे आणि या स्पर्धेचा हॅलो या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समॅन मात्र ठरलाय तो VR 11 या संघाचा श्रीओम क्या बात आहे सुंदर असं बॅटिंगचा नजारा मात्र त्याच्या माध्यमातून हॅलो तर आणि या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅचचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय अर्थात एनी गेसेस गाईज चला तर मी या ठिकाणी विनंती करतो प्रसादांना विशाल बिल्ले साहेब आणि राकेशांना तिघांच्या शुभ हस्ते मात्र मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक दिलं जाईल सलाम साहेब देखील जेवढे सर्वांनी यायचं प्रमुख पाहुणे आणि देवराम पाटील साहेब आपण पण यायचे आणि त्याचप्रमाणे विठ्ठल सकड साहेब आपण पण यायचे चला तर या ठिकाणी मी नाव जाहीर करतोय मॅन ऑफ द सिरीज ज्याला सायकल मिळाली आणि त्या स्पर्धकाचं नाव माहितीये काय आहे आणि आता त्याच नाव ठरलं जातं इपू 11 मोहन क्या बात आहे ज्याला ही सायकल मात्र मिळालेली आहे टाळ्यांचा गजर झाला माझ्या मित्रांनो अभिनंदन अभिनंदन मोहनसाठी जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या चला मोहन एक सेकंड चला तर मोहन सायकल मात्र तुला मिळाली आहे मॅन ऑफ द सिरीज मोठं पारितोषिक मात्र तुला मिळालंय आणि या सायकलच्या आनंदाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल काय सांगशील मेरे को बहुत अच्छा लग रहा है साइकिल मिला मैं मैन ऑफ द सीरीज मिला और मैं इब्बू
इब्बू को बहुत अच्छा, मतलब इब्बू को अपना भाई मानता हूँ और इब्बू जैसा मैंने बोला वैसा किया इब्बू, इसके लिए हम लोग की टीम जीत गई। आज तक यहाँ पर जितने टूर्नामेंट हुए, ऐसी टूर्नामेंट हुई आज तक नहीं, और आगे ऐसी टूर्नामेंट होनी चाहिए। हाँ, तो एक बार सब लोग थैंक यू सो मच पप्पू खान साहब को बोलिए। थँक यू सो मच। चला थँक यू सो मच। एकदा राऊंड मारायचा आहे या स्पर्धेचा सायकल मॅन ऑफ द सिरीज। चला अभिनंदन अभिनंदन। चला तर आता पुढच्या पारितोषिकडे वळणार आहोत। मान्यवरांना विनंती असेल स्थानापन्न व्हायचंय। चला अजून बसून घ्यायचंय। चला तर मी विनंती करतो आज या स्पर्धेला थोडीशी शांतता राखायची। शांतता राखा। आज या स्पर्धेला मात्र ज्याने ही संपूर्ण मॅच आम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण दाखवलं, तर मी प्रमुख पाहुणे लव खलसे यांना विनंती करतो की आपण याचे आपले शुभ असते। मात्र जे आमचे लाईव्ह वाले दादा आहेत, अर्थातच ASC लाईव्ह वाले दादा, त्यांना विनंती करतो की आपण यायचं आणि पारितोषिक घ्यायचंय। या ठिकाणी त्यांचा सन्मान केला जाईल आणि लव खलसे साहेब यांच्या शुभ असते मात्र सन्मान चिन्ह देण्यात येत आहे। धन्यवाद। आपण या स्पर्धेला मात्र संपूर्ण दिवसभरामध्ये लाईव्ह दाखवलं त्याबद्दल आपला आभारी आहोत। थँक्यू सो मच लाईव्ह वाले दादा, अर्थातच ASC लाईव्ह, थँक्यू सो मच। चला तर या मॅच मध्ये ज्याने गुणलेखकाची भूमिका मात्र या ठिकाणी पार पाडली आमचे इब्राहिम भाई यांना मी विनंती करतो की आपण याचा आपला सत्कार देखील या ठिकाणी केला जाईल आणि फैयाज भाई आपल्या शुभ असते मात्र इब्राहिम भाईचा सत्कार केला जाईल। क्या बात आहे। एकदा इब्राहिम भाई साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। चला आज ज्याने संपूर्ण दिवस स्कोर बोर्ड सांभाळलं त्यांचा सत्कार मात्र या ठिकाणी केला। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो। थँक्यू सो मच। आणि त्याचप्रमाणे हॅलो त्याप्रमाणे आजच्या सामन्याचे समालोचक आमचे महेश दादा शिंदे यांचा सुद्धा सत्कार नव भारत प्रीमियर लीगच्या वतीने करण्यात येईल, त्यांनी त्याचा स्वीकार करावा अशी नम्र विनंती। भीमराव पाटील हा त्यांचा सत्कार करतील, तरी मी त्या दोघांना विनंती करतो की त्यांनी सत्कार करावा। हॅलो तर पहिला बोलो सगळ्या पोराला जे नव भारतची जेवढी पोरं सगळ्यांना बोलो। चला तर एक विशेष जे नव भारत सोसायटी आणि नव भारत प्रीमियर लीगचे जेवढी मुलं आहेत सर्वांना विनंती असेल की पुढे यायचे, सर्वांना विनंती असेल। चला नव भारत सोसायटीचे चला जेवढी प्रीमियर लीग मध्ये मुलं आहेत सर्वांनी यायचं। नव भारत प्रीमियर लीगचे सिनियर ज्युनियर सगळ्यांना विनंती असेल सर्वांनी यायचे। नव भारत प्रीमियर लीगचे प्लेयर अजिंक्य मानव, सब लोग अंदर आ जाओ, सब लोग अंदर जाओ। चला दस्तीगीर चला या सर्वांनी या आणि इकडे एक लक्ष द्यायचंय। या ठिकाणी
चला तर या ठिकाणी या जरा मला बोलू द्या जरा या स्पर्धेला ज्यांनी आज या स्पर्धेसाठी मित्रांनो ऐका आज तुम्हाला या ठिकाणी का जमा केलंय या स्पर्धेला ज्यांनी मोठा हातभार लावला अर्थातच पप्पू खान साहेबांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय आणि मी सर्व नवभारत प्रीमियर लीगच्या खेळाडूंना बोलतो की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र पप्पू खान साहेबांचा एकदा सर्वांनी जोरदार झाला पाहिजेत मित्रांनो क्या बात आहे थँक्यू सो मच या स्पर्धेला मात्र त्यांच्या माध्यमातून अनेक प्राइज मात्र त्यांनी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून वाटप केले थँक्यू सो मच पप्पू खान साहेब सुंदर अशी स्पर्धा मात्र आयोजित केली थँक्यू चला तर सर्वांनी व्यासपीठ खाली करायचंय थँक्यू चला जागा खाली करायची जागा Man of the match. चला तर लक्ष द्यायचं थोडंसं शांतता राखायची फायनल चला तर मॅन ऑफ द मॅच फायनल या टीमचा आणि ज्याने एक षटक आणि 3 विकेट मात्र घेतलेत अर्थातच फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो तो रायझिंग स्टार या संघाचा आर्यन आणि आमचे प्रमुख पाहुणे या मॅचचे माझे मित्र माझे मोठे बंधू अर्थातच विशाल हाटे अर्थातच शिव हाटे यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय थँक्यू सो मच त्याचप्रमाणे या स्पर्धेचा बेस्ट फिल्डरचा मानकरी ठरतो तो PS बॉईजचा चला तर मान्यवर सफीक फारुकी यांना मी विनंती करतो की आपण यायचंय आणि या ठिकाणी बेस्ट फिल्डरचा पारितोषिक द्यायचंय तर या स्पर्धेचा या स्पर्धेचा बेस्ट फिल्डरचा मानकरी ठरतो तो PS बॉईज संघाचा अजिंक्य पाटील आणि आमचे प्रमुख पाहुणे अर्थातच शफीक फारुकी बाई यांच्या शुभ हस्ते मात्र बेस्ट फिल्डरचा पारितोषिक दिलं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो थँक्यू सो मच मान्यवरांचे आभार तर पुढचे मान्यवर आहेत भीमराव पाटील यांना विनंती करतो आणि बेस्ट बॉलरचं पारितोषिक देतील भीमराव पाटील अर्थातच बेस्ट बॉलरचा मानकरी ठरला ज्याने 7 मॅच आणि 10 विकेट मात्र घेतलेले आहेत रायझिंग स्टार या संघाचा अर्थातच आशुतोष एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत थँक्यू सो मच आशुतोष चला तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आशुतोषसाठी मान्यवरांचे आभार भीमराव पाटील तर अमर लोंढे यांना विनंती करतो की पुढचं प्राइज आपल्या शुभ हस्ते द्यायचंय चला राज नायर आपण यायचंय आणि या ठिकाणी बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॅट्समॅन चा मानकरी 6 मॅच आणि 33 रन अर्थातच बेस्ट बॅट्समॅनचा मानकरी ठरतो तो टायटन 11 संघाचा आतिश क्या बात आहे चला एकदा आतिशसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत थँक्यू सो मच राज नायर थँक्यू सो मच आतिश आणि या ठिकाणी तौसिफ फारुकी यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी अर्थातच ज्याने 9
विकेट आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये 20 धावा मात्र काढल्या ज्याच्या बॅटिंगमधून. अर्थातच रायझिंग स्टार या संघाचा एनी गेसेस गाईज, एनी गेसेस आणि अर्थातच रायझिंग स्टार या संघाचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतो तो रोहित. क्या बात आहे. चला टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत रोहित साठी. चला रोहित चला तर मॅन ऑफ द सिरीज रोहित, काय सांगशील? मॅन ऑफ द सिरीज मात्र या स्पर्धेची तुला मिळते. मोठी ट्रॉफी आहे, मोठा सन्मान आहे. आज संपूर्ण स्पर्धा खेळून तुला कसं वाटलं आणि या मॅन ऑफ द सिरीज बद्दल काय सांगशील? अच्छा लगा. मेरे को कोच किए लाले भाई, कृष्णा भाई, दस्ता भाई, जीतू भाई, जैद भाई, उन लोगों ने मेरे को सिखाया और बताया किसको किसको लेने का. इसके लिए उन लोगों की वजह से मैं जीत पाया. जो ये स्पर्धे का जो आयोजन और नियोजन था, तो ये आयोजन और नियोजन के बारे में क्या कहना चाहेंगे? बहुत अच्छा था, अच्छा लगा. अगली साल भी होना चाहिए ऐसा गेम, अगली बार भी ऐसा होना चाहिए, अच्छा लगेगा. और जैसे कि आपके टीम ने आपको मौका दिया, इस लायक बनाया, उसके बारे में क्या कहना चाहेंगे? शुक्रिया आंसू, आकाश, अरमान, अंश और आर्यन, मोहन, शिवम, ये लोग बहुत अच्छा खेले, इसी में जीत पाया. थैंक यू सो मच रोहित, थैंक यू सो मच. अगले साल के लिए आपको बहुत सारी शुभकामनाएं. थैंक यू सो मच. आणि चला राकेश अण्णा आणि इब्राहिम भाई आणि सलाम भाई, आपण आपणास विनंती करतो की आपण यायचंय. राकेश अण्णा आपण पण यायचंय. आणि या ठिकाणी तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो चला तर तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतो तो टायटन 11 संघ. संपूर्ण याचे टायटन 11. चला संपूर्ण टीम टायटन 11. चला टायटन थँक्यू आणि मोरिया. चला प्रथम क्रमांकाचा मानकरी चला प्रकाश खलसे साहेब कुठे आहेत? आपण प्रकाश खलसे साहेब आहेत का? फायनल टीमचे नाव कोणाकडे आहेत? चला तर मी विनंती करतो, चला हा पप्पू खान साहेबांना विनंती करतो की आपण यायचं. चला तर फायनल टीमचे एकेकाने यायचे, एकेकाने फायनल टीम. चला लाईनअप करा, फायनल टीम लाईनअप करा, एकेकाने यायचे. कॅप्टन चला रोहित कॅप्टन आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे फायनलच्या संघासाठी. आणि सुंदर असं या ठिकाणी मग मात्र या ठिकाणी देण्यात येते, कप, कॉफीचे कप. थँक्यू सो मच. चला विशाल भाई आपण पण यायचे. विशाल भाई चला नितेश रागपसरे यायचे. थँक्यू सो मच. चला नितेश रागपसरे चला थँक्यू सो मच. आणि चला लवेश, क्या बात आहे. आणखीन एक मंगेश, थँक्यू सो मच. आणि अंतिम खेळाडू
कार्तिक चला चला प्रसाद अण्णा आणि पप्पू खान साहेब आणि विशाल बिल्ले साहेब सलामबाई आपण पण यायचं आहे आपले शुभ असते प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतो तो रायझिंग स्टार संघ चला एकदा पुढे संघासाठी जोडणं टाळलं झालं पाहिजे चलो जा 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 हो जा चला फायनल संघासाठी एकदा जोरदार टाळ्या पाहिजे बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती चला थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू सो मच चला एक सेकंड सर्वांनी इथं लक्ष द्यायचं एक सेकंड थोडीशी जागा खाली करायची एक सेकंड थँक्यू एक सेकंड थँक्यू आज या स्पर्धेमध्ये सर्व मान्यवर आज या स्पर्धेमध्ये मात्र फायनल संघ देखील आपल्याला पाहायला मिळाले अनेक तारे सितारे मात्र खेळताना पाहायला मिळाले छान स्पर्धा आयोजित केली विशेषतः पप्पू खान साहेबांचं मी या ठिकाणी आभार प्रकट करेन कारण की आज या स्पर्धेला मात्र त्यांनी मला समालोचन करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी विशेष आभार प्रकट करतो त्याचप्रमाणे माझे मित्र शिवा हाटे आज मात्र वारंवार आज 2 वर्ष झाले मी त्यांच्या स्पर्धेमध्ये समालोचन करत आहे त्याबद्दल मी शिवा हाटेचं देखील आभार प्रकट करतो आणि ही स्पर्धा छानरित्या या ठिकाणी पार पडली संपूर्ण नवभारत सोसायटीचं योगदान होतं संपूर्ण नवभारत प्रीमियर लीगचं या ठिकाणी योगदान होतं संपूर्ण माझे मित्र बंधू आणि माझ्या भगिनींना चांगलं सहकार्य केलं या स्पर्धेला ही स्पर्धा अशीच पुढच्या वर्षी देखील साजरी केली जाईल अशी मी अपेक्षा करतो आणि माझे या ठिकाणी 2 शब्द या ठिकाणी संपन्न करतो थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद थँक्यू चले आता घरी जेवायला